दोन कट्टर गोलंदाज तुम्हाला बघायला या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? स्पर्धा खूप चांगली आहे. आमची पोरं प्रॅक्टिस नाही करत म्हणून ते त्याच्यामुळे. निश्चितच वेल डन, कीप इट अप. पुढच्या टुर्नामेंटसाठी बेस्ट लक. आणि आता बाकी समालोचक कक्षामध्ये थोडंसं आपण बदल करणार आहोत. या गावातला इंटरव्ह्यू यांच्याकडे आमचे अक्षय नावाचं मोठं वादळ आहे, त्यांच्याकडे इंटरव्ह्यू जमा केली जाते. चला, आपलं नाव रोशन मोरे नावाचं नवीन समालोचक जो सुंदर कल्पना समालोचन करत जाऊ. एक समालोचन तुमच्याकडून आपण ऐकूया. धन्यवाद दीपकजी. तर पालघर जिल्ह्यातील दोन मोठे संघ पाहायला भेटतात. एक साईडला मायको आणि बिरवाडी उर्वी 11. पहिल्या चेंडूवर अप्रतिम मनीषाने चौकार मारून आपल्या संघाचा खाता खोललाय. हा अप्रतिम चेंडू तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय निकुंजी यांचं. एक नक्कीच प्रेक्षकांना मोठी मॅच पाहायला भेटेल. तिसरा चेंडू घेऊन तयार यतीन. राईट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना सुरेख मारला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं. राऊंडचा चान्स मात्र इथे खूप चांगली रनिंग भेटली, विकेट पाहायला भेटते दोन्ही फलंदाजाच्या स्वरूपात. एकने धावसंख्या पुढे सरकली जाईल. धावसंख्या लागली स्कोरगारवरती 5. या धावसंख्येवरती आयोजन नियोजनचा विचार केला. अप्रतिम सुरेख 6 रुपये दिलवाडी चषक पाहायला भेटते आपल्याला. तसंच आपल्याला प्रेक्षकांचं देखील इकडे गर्दी पाहायला भेटते. हो, यावेळी फुलटस पद्धतीचा चेंडू होता, पुरेपूर समाचार घेता आला नाही. इकडे क्लीन बोल्ड होतोय फलंदाज. मैदानामध्ये कुणाल आणि मन्या यांची जोडी अप्रतिम आपल्याला मायपो संघाकडून दिसत असते वारंवार. सुरेख गोलंदाजी हाताळत असताना यतीन. हो, यावेळी सुरेख मारला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होईल सार्थक यांचं. तर षटकातला शेवटचा चेंडू बाकी असेल. पहिल्या षटकातला तर भिरवाडी संघामध्ये एक मोठा खेळाडू ज्याला वंडरबॉय म्हटलं जातं, क्रितेश घरात यांची अनुपस्थिती असल्यामुळे संघ कुठेतरी कमी पडतोय का बघूया. तर यतीन शेवटचा चेंडू घेऊन तयार. हा सुरेख मारला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. गौरव यांचं षटक संपलं जातंय. एका षटकानंतर धावसंख्या लागलंय ती स्कोरकार्डवरती 5. एक गडी बाद. तिथपर्यंत जाऊया डीचे जॉकीकडे. तर दुसरा षटक घेऊन येत असताना स्वप्नील डॉन या नावाने त्यांना प्रसिद्धी दिली गेली. या मनीषांचा सामना करतील डॉन. हो, अप्रतिम चेंडू, तेवढाच चांगला प्लान्स केला. या चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती चौकार मारून आपल्या संघांचं 4 धावने धावसंख्यात भर करून देणारा हा चौकार पाहायला भेटतो मनीषांच्या फळीतून. मनीष ऑन द फायर पाहायला भेटतोय. अप्रतिम फलंदाजी करत असताना नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे बहुतेक बॉक्स क्रिकेटचा विचार केला हे दोन संघ नक्कीच फायनलमध्ये असतात. तसंच मात्र इकडे पहिलाच सामना असताना यांचा. हो, यावेळी अप्रतिम चेंडू, मनीष यांना काही समजलं नाही. काय ऍक्शन पाहायला भेटते मनीष डॉन यांची. अप्रतिम ऍक्शन करून दाखवत असताना पहिल्या चेंडूवरून चौकार मारणं, दुसऱ्या चेंडूवर अप्रतिम बोल्ड करणं, हा मात्र सुरेख कमबॅक पाहायला भेटतोय स्वप्नील डॉन या संघाकडून. ही नक्कीच युट्यूब मध्ये हा क्षण टिपला जाईल. नक्कीच तुमच्या मोबाईल पर्यंत, युट्यूब पर्यंत हा रील येईल.
तर नवीन फलंदाज मनीष यांची जागा घेण्यासाठी जातोय तो समर्थ. काय गोलंदाज शेन वॉन या खेळाडूची आठवण करून देत असताना स्वप्नील डॉन. रात्रीचं संत्र शांत वातावरणामध्ये चाललेला हा सामने एक मोठी मॅच प्रेक्षकांच्या आनंदासाठी टफ फाईट मॅच पाहायला भेटेल. हाय व्होल्टेज सामना असेल हा. तिसरा चेंडू घेऊन तयार. सूर्यकुमारला फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होईल का? चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या स्थिरावली ती अजूनही 10 धावसंख्येवर हळुवारपणे एकेरी धावसंख्येवर भर देत असताना मायकोप संघ तर बघूया स्वप्नील हा बॉक्स स्वरूपच्या रूपात हा कुणाल बाद होतोय. मोठा झटका लागतोय मायकोप संघाला. बॅक टू द पवेलियन जायला लागेल. कुणाल याला प्लेकडे चांगलं फलंदाजी ना केल्यामुळे स्वतःवर नाखुश बॅक टू द पवेलियन जात असताना नवीन फलंदाज मैदानात असताना ब्रिजेश एक सुरेख आपल्याला मायकोप संघाकडून ओपनिंग गोलंदाज पाहायला भेटतो. अप्रतिम गोलंदाजी हाताळत असताना स्वप्नील डॉन. सुरेख हो सुरेख चेंडू सुरेख डिफेन्स केला. यावेळी एकेरी धावसंख्येत भर होईल. अप्रतिम एकेरी दोहेरी धावसंख्येत भर देत असताना यावेळी मायकोप संघ धावसंख्या होती ती 11. नक्कीच बिरवाडी संघ मोठा संघ आहे. त्याच्या समोर देखील मोठं आव्हान ठेवावं लागेल. यावेळी म्हटल्याप्रमाणे अप्रतिम चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू पुरेपूर समाचार घेत असताना यावेळी चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरकवली गेली. 15 या धावसंख्येवरती 2 षटक संपले जात आहेत. 15 धावा स्कोर कालवरती लागले जात आहेत. 7.50 च्या सरासरीने चालत असताना यावेळी मायकोप संघ 3 गडी बाद. 15 ही धावसंख्या झालेली आहे. तिसरं षटक घेऊन येताना कोण बघूया. बिरवाडी संघाकडून रोहन. तिसरं षटक घेऊन येत असताना बिरवाडी संघाकडून यावेळी सुरेख मारला फलका. कसा क्षेत्ररक्षण मात्र एक धाव करू शकत नाही. अप्रतिम रनिंग विरुद्ध विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या स्वरूपात. खूप सुरेख आपल्याला इकडे सामने पाहायला मिळत आहेत. साईकृपा दिलवाडी चषक या मैदानावरती अप्रतिम आयोजन नियोजन. राईट राऊंड विकेट मारा करत असताना रोहन. बघूया हो सुरेख मारला फटका. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. अप्रतिम फटका. लाजबाब फलंदाजी पाहायला मिळते यावेळी मायकोप संघाकडून. अप्रतिम फलंदाजी होत असताना हा यावेळी चेंडू निघून जाईल. या वाईटचा इशारा येतोय पंच प्रशांत पाटील यांचा. एक अतिरिक्त संघामध्ये भर होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या लागते ती 21. हा यावेळी सुरेख चेंडू पंचांकडे ते अपील मागितले जाते मात्र नॉट आउटचा इशारा येतोय.
नक्कीच चौकार आल्यानंतर अप्रतिम दोन एक चेंडू हाताळत असताना यावेळी रोहन अजूनही तिसऱ्या षटकातल्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. कशा रीतीने फलंदाजी केली जाईल. धावसंख्या झाली ती 21. चौथा चेंडू घेऊन तयार रोहन. हो सुरेख मारला फटका. चेंडू निघून जाईल. याच बॉक्स आउटच्या रूपाने गडी बाद होतो. यावेळी बॅक टू द पविलन. तिथपर्यंत डीजेला संधी मिळते. कुठे जाऊ नका, पाहत राहा साई कृपा दलवाडी चषक. तिथपर्यंत जाऊया डीजे जॉकीकडे. मैदानामध्ये संदेश बघूया कशा रीतीने संघाला सहकार्य करेल. हा यावेळी सुरेख मारला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण निकुंज यांचं. मात्र एक धाव करू रोखू शकत नाही. एकने धावसंख्या पुढे सरकली जाते. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी. शेवटच्या चेंडूवरती मोठा एक बिग फ्रायर पाहायला भेटेल का? बघूया मोठा फटका पाहायला भेटेल का? हो यावेळी वाईट चेंडू गेला असता मात्र तिथे तो चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एकने धावसंख्या पुढे सरकली जाईल. 3 षटक संपतात मित्रांनो. 3 षटकानंतर धावसंख्या लागली जाते स्कोर कार्ड वरती 23. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया 6 चेंडू मध्ये किती धावसंख्या उभी करते यावेळी मायखोप संघ. की 6 चेंडू मध्ये 10 ते 12 धावा आल्या तर एक मोठा टार्गेट उभा राहू शकतो. परंतु बिरवाडी संघ यांच्याकडे आज क्रितेश इथे मात्र अनुपस्थितीत आहे. तर कुठेतरी मायकोफ संघाला चान्स असू शकतो का? तसेच चांगला फलंदाज देखील आहेत. सार्थक आहे, निकुंज आहे, प्रतिम फलंदाज देखील आहेत, चेतन आहे. बघूया शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर गौरव सज्ज होतोय. हो सुरेख मारला फटका ऑफच्या दिशेने. मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण रोहन यांचं. एक धाव काही रोखू शकत नाही. एकने धावसंख्या हळुवारपणे पुढे सडकत असताना धावसंख्या झाली होती 24. हो मोठे फटके खेळण्याच्या नादात निर्धाव चेंडू टाकण्याची शांता होत आहे गौरव यांना. सुरेख गोलंदाजी हातात असताना भिरवाडी संघाकडून चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाहीये. की 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठे फटके येणं जरुरी आहे संघांसाठी. हो यावेळी पुन्हा एकदा तोच पद्धतीचा चेंडू पंचांकडे अपील मागितली जाते. आणि इकडे मात्र खूप चांगले स्पोर्ट्समॅनशिप दाखवत असताना यावेळी अप्रतिम सुरेख पुष्पा नाम सुन के फ्लावर समझ गया. दाखवत असताना यावेळी मायकोप संघ प्रतिम चेंडू होता. मात्र बॅटची एज लागली होती. पंचांना काही समजलं नाही. स्वतः निघून गेले. अप्रतिम मायकोप संघासाठी तर टाळ्या झाल्या पाहिजेत. गौरव हो सुरेख मारला फटका. टॅपचा फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं चेतनांचं. मात्र सुरेख रनिंग बिट विथ द विकेट पाहायला भेटले. धावसंख्या स्थिरावले. एक धाव एकने धावसंख्या झाली ती 25 ऑन द बॉल लागल्या जातात. अजूनही चौथ्या षटकाला येणारे चेंडू असतील. दोन्ही चेंडूंचा खेळ बाकी. दोन्ही चेंडू मागे किती धावसंख्या उभारते. सुरेख मारला फटका. नो चान्स. बाउंड्री पाहायला भेटते. अप्रतिम फटका. बाकी सुरेखरित्या फलंदाजी करत असताना ब्रिजेश. शेवटचा चेंडू बाकी. या इनिंग मधला क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना शेवटच्या चेंडूवरती
गेल्यावरतीच लावायचं आहे, मध्ये लावू नये. तर बघूया शेवटचा चेंडू बाकी. हो सुरेख मारला फटका, सुरेख क्षेत्ररक्षण, एक धाव करू शकत नाही. 4 षटक संपले जातात. 4 षटकानंतर धावसंख्या लागली जाते ती 30 आणि 31 धावांची आवश्यकता असेल यावेळी. 30 झाले. 30 तुमचा 10वा खेळाडू आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओके, 4 षटक संपले गेले. 4 षटकानंतर धावसंख्या झाली होती 30 आणि 31 धावांचं लक्ष असेल यावेळी उर्वी 11 संघासमोर. तिथपर्यंत जाऊया डीजे कडे. चलो या डेंजरस और इनविजिबल बी, इसके बाद आपका दौर है, आपको दोनों को साथ में खेलना है. आइए, मैंने पहले दोहरा था कि इनिंग ब्रेक में टॉस करेंगे. इसकी ये कहानी है कि आप इनिंग ब्रेक के अंदर किसी की बैटिंग या किसी की बॉलिंग ब्रेक नहीं कर सकते. आइए, इनविजिबल और डेंजरस बी. इसके बाद आपका मैच है. यानंतर बाकी दुसरा राऊंड जाऊन पहिला सामना बघायला कसं आहे इनविजिबल बी आणि कसं आहे डेंजरस. दोन्हीही मोठं उत्तर भारतीय संघ, दोन्ही संघ त्याच्यात खेळाडू तसे बघायला मिळतील. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा माणसाला कामधंदे नव्हते त्यावेळेस बाकी गावामध्ये आपल्या भागामध्ये अंडरआर्म खेळायला सुरुवात केली आणि नंतर बघता बघता हे सर्व यूपी उत्तर भारतीय खेळाडू तुम्हाला पुढे यायला मिळाले. आइए, अब डेंजरस है और यहाँ पे इनविजिबल बी भी आ रहे हैं, हम लोग साथ में जुड़ेंगे, टॉस करेंगे. काय क्लास शॉट बघा, अफलातून टॅलेंट, परफेक्ट बॅटिंग, बिरवाड़े वैभव साम्राज्य बघायला मिळते. ज्यादा देर नहीं करेंगे, सिर्फ हम टॉस करेंगे. छाप काटा 5 रुपए का है, ये छाप है, ये काटा है. छाप कॉल किया है तो बोल नहीं सकते हैं. बिल्कुल छाप यहाँ है. बताइए आप क्या करेंगे? फर्स्ट फील्डिंग. ओके, फील्डिंग करेंगे. आपको बल्लेबाजी है, आपको बैठिए. चलो बैक टू कमेंट्री बॉक्स. यहाँ पे टॉस हो चुका है. टॉस जीत के डेंजरस ने फील्ड चूज की है और इनविजिबल जी को बल्लेबाजी के लिए इनवाइट किया है. चलो जुड़ेंगे हमारे कमेंटर के साथ. तर बघूया 31 धावांचा पाठलाग करतो यावेळी. तर बघूया पहिल्या चेंडूवरती अप्रतिम कव्हर पाहायला भेटला सार्थक यांच्या फळीतून. दुसरा चेंडू अप्रतिम क्लीन बोल्ड. म्हणजे तिसरा चेंडू घेऊन तयार. हा सुरेख लेग ब्रेकचा मारा पाहायला भेटतो. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. तेवढीच चांगली फेकी, मात्र एक धाव करू शकत नाही. एकने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या झाली ती 5. बघूया चेतन कशा रीतीने फलंदाजी करेन. हा यावेळी सुरेख फटका, तेवढं चांगला क्षेत्ररक्षण, रनआउटचा चान्स आणि इकडे मात्र पंचांचा इशारा आउट. सुरेख क्षेत्ररक्षण होतं, तेवढाच चांगला देखील फटका होता.
मात्र चेतन यांना तेवढं काही समजलं नाही आणि मात्र गडी बाद होतोय. मोठा झटका लागतोय बॅक टू बॅक दुसरा चेतनच्या स्वरूपात. नक्कीच उर्वी 11 संघ दोन मोठे झटके लागले पहिल्या षटकामध्ये. चेंडूंचा खेळ झालाय 4 चेंडू टाकून झालेत. येणारे पहिल्या षटकातले दोन्ही चेंडूंचा खेळ बाकी कशा रीतीने फलंदाजी केली जाईल. बघूया हिमांशू 31 धावांचा मोठा टार्गेट आहे. आपल्या संघाला विजयीच्या उंबरठ्यावर नेण्याचा प्रयत्न असेल हिमांशूचा. एक सुरेख फलंदाज पाहायला भेटतोय बिरवाडी संघाकडून. हो यावेळी चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू टाकण्यात इकडे यश प्राप्त होतंय ब्रिजेश यांचं. लाजबाब अप्रतिम गोलंदाजी हातात असताना शेवटचा चेंडू बाकी हिमांशू. बघूया कशा रीतीने खेळ. हा सुरेख मारला फटका तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय आपल्या फॉलोद्रीमध्ये. अप्रतिम षटक संपलं जात आहे. एक षटकानंतर धावसंख्या लागली ती स्कोर कार्ड वरती 5. 2 गडी बाद. कुठे जाऊ नका पाहत राहा साई कृपा दिलवाडी चषक. यू गया और यू आया. कमॉन डीजे. व्हॉलंटियर्स कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे. सर्व छोटे व्हॉलंटियर्स कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे. तर पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया. तर बघूया षटक घेऊन समर्थ अप्रतिम त्यांनी फलंदाजी देखील केली. आता मात्र गोलंदाजीमध्ये कसं आपलं यश दाखवतोय का बघूया. राईट मुहूर्त विकेट मारा करत असताना रोहन यांना तर संघाच हो सुरेख मारला फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. सुरेख ब्युटिफुल बॉलिंग पाहायला भेटतंय आपल्याला मायकोफ संघाकडून. हो सुरेख मारला फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र एक धाव रोखू शकत नाही. इकडे मात्र पटकन चेंडू घेऊन रनआउटचा चान्स करण्याचा प्रयत्न होता बिगेश यांचा. मी म्हटल्याप्रमाणेच की तेज घरत हा एक ओरम टुर्नामेंट खेळायला गेला असताना बाहेरच्या दिशेने अप्रतिम क्षेत्ररक्षण लाजबाब फॅन्टॅस्टिक का म्हणा मायकोफ संघाकडून ओळखलं जातं. क्षेत्ररक्षण म्हणा गोलंदाजी म्हणा तर फलंदाजी म्हणा एक ब्रँड त्यांच्या संघाचा आहे. मनीष भोईर अप्रतिम क्षेत्ररक्षण नक्कीच कुठेतरी थांबवून ठेवलंय. फटके लागतात मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण सुद्धा होत आहे बिरवाडी संघा मायकोफ संघाकडून. व्हेरी ब्युटिफुल बॉलिंग पाहायला भेटते यावेळी समर्थाकडून. तर दुसऱ्या षटकातला चौथा चेंडू घेऊन तयार. हा चेंडू खूप बाहेर पाहायला भेटतोय. पंचांचा इशारा येतो वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव भेटेल. रोहनवर संघाच्या जबाबदारी असेल मात्र रोहनच्या फळीतून देखील मोठे फटके पाहायला भेटत नाही. हा पुन्हा सुरेख फटका तेवढाच आणि चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. नक्कीच कुणाल बॅटवर फिरले होते मात्र त्यांना काही एवढं समजलं नाही. चेंडू निघून जातो 4 धावांसाठी. 4 ने धावसंख्या हळुवारपणे पुढे सरकत असताना धावसंख्या लागते स्कोर कार्ड वरती 12 दबाव लागले जात आहेत. बघूया शेवटचा चेंडू बाकी दुसऱ्या षटकाचा. हा यावेळी पुन्हा एकदा उंच फटका खेळण्याच्या नादात ते मात्र जरा पाणी घेऊन जायचं वैभव पटकन घेऊन जायचं जरा.
तिथपर्यंत कॅमेरा आमच्या प्रेक्षकांकडे जाऊन द्या. प्रेक्षक देखील आहे तिकडे, महिला कक्ष देखील उपस्थित आहे. अप्रतिम सुरेख आयोजन नियोजन पाहायला होते. साई कृपा दिलवाडी चषक आलेल्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. तिथपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया. जाऊया डीजे कडे. तेरा 6.50च्या सरासरीने खेळत असताना येणारे 12 चेंडू. धावसंख्येची गरज आहे ती. हो यावेळी सुरेख चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण आणि मात्र सुरेख रनिंग मिडू एकदा पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी, तेवढेच चांगली फलंदाजी होत असताना यावेळी सर्व महिलांनी आपला स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. एक तुम्हाला कळकळीची निम्र विनंती असेल, महिलांनी जरा स्टेजवरती यायचं आहे. खेळाची जरा शोभा वाढवायची आहे. तर पुन्हा एकदा मॅच कडे येऊया. हा अप्रतिम चेंडू, ब्लॉकल पद्धतीचा चेंडू वाईट गिअरवर टाकण्यात यश प्राप्त होतंय गोलंदाजांना. विशाल यांना सुरेख गोलंदाजी करत असताना हो सुरेख चेंडू होता, मात्र चेंडू निघून जाईल का? डिक्लेअर झोन होते. वाईट प्लस एक तरी 2 संघांमध्ये भरत आहे. दोन्ही धावसंख्या पुढे सरकले जाते. धावसंख्या लागते स्कोर कार्डवरती 16 बॉल लागले जात आहेत. तर 10 चेंडू 15 धावांची गरज यावेळी. 10 चेंडू 15 धावा, 15 धावा 10 चेंडू कशा रीतीने डिपेंड केल्या जातील उर्वरित 11 संघाकडून. खूप सुरेख सामना पाहायला भेटेल आपल्याला. 10 चेंडू 15 धावाची गरज असताना कशा रीतीने उर्वरित 11 संघ खेळेल. हो यावेळी पुन्हा एकदा खूपच बाहेर, पंचांचा इशारा तो वाईटचा. हो यावेळी सुरेख चेंडू, पुन्हा एकदा वाईट. 5 डिसिजन देतील. ओके, निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडू होत आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आहे ती अजूनही 17 या धावसंख्येवरती. अप्रतिम चेंडू हाताळत असताना अजून तिसऱ्या षटकातल्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. बघूया रोहन. हा सुरेख मारला फटका, रनावर चान्स आणि इकडे मात्र मोठा झटका लागतोय. सुरेख चेंडू, अप्रतिम यष्टिष्ट पाहायला भेटते आपल्याला आणि मोठा गडी तंबूच्या आसराला परत जात असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल त्यांची जागा घेण्यासाठी. निकुंज येणारे चेंडू असतील 8 आणि 8 चेंडू मागे धावसंख्येची गरज असेल ती 8 चेंडू 14 धावांची गरज. बघू असताना आपल्या स्वतःचा वैयक्तिक सुद्धा खोललेला नाहीये. सुरेख पंचांची गेली भूमिका पार पाडत असताना प्रशांत पाटील, अक्कुर राऊत आणि अवधूत मोरे. हो यावेळी पुन्हा एकदा वाईट संघांमध्ये अतिरिक्त भर होईल. तर बघूया तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी. शेवटच्या चेंडूवरती एक जीवा. अप्रतिम मग आपल्याला
ओरम क्रिकेटमध्ये गोलंदाजी हाताळत असताना आता मात्र अंडरमध्ये आपला दबदबा दाखवत असताना हा यावेळी पुन्हा एकदा वाईट यॉर्करचा मारा. षटक संपलं जाते 3 षटकानंतर धावसंख्या लागली स्कोर कार्डवरती 18. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू म्हणजे 13 धावसंख्येची गरज. सहा चेंडू 13 धावा 6 चेंडू. एक 3 मोठे प्रहार पाहायला भेटेल का रोहन यांच्या फळीतून. एक संघाची जबाबदारी घेऊन खेळत असताना अजून स्ट्राईक एंडवर असताना हा वाईट चेंडू. इकडे मात्र संघांमध्ये अतिरिक्त भर होईल. 6 चेंडू 12 धावसंख्येचा पलटण असताना गोलंदाजी मार्फत कुणाल फुलटॉस पद्धतीचा चेंडू. अप्रतिम फटका पाहायला भेटतोय. मी म्हटल्याप्रमाणेच रोहन अप्रतिम फलंदाज देखील आहे. 5 चेंडू 8 धावा. अप्रतिम चौकार पाहायला भेटला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू पुरेपूर समाचार उचललाय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू म्हटलं की बोनस. घे बाबा मार हा शब्द त्याला यूज केला जातो. नक्कीच मीटिंग घ्यायला भार पडलाय मायकोप संघाला रोहन यांनी. येणारे चेंडू असतील 5 चेंडू मध्ये धावसंख्येची गरज आहे ती 8. बघूया काय सामना पाहायला भेटतोय. मायबाप आपल्या प्रेक्षकांना सुरेख सामना पाहायला भेटतोय. हो यावेळी रिव्हर्स अटेंड केला होता. फुलटॉस चेंडू होता. गरज नव्हती मला तरी वाटते या फुलटॉस चेंडू वरती. 4 चेंडू 7 धावांची गरज. दोघांचा विकेटचा विचार करायला गेला तर मायकॉप संघाचे 5 विकेट गेलेत आणि बिरवाडी संघाचे 4 विकेट गेलेत. तर बघूया जीवा कशा रीतीने आपल्या संघाला खोलून देईल. हा सुरेख मारला फटका. सुरेख क्षेत्ररक्षण एक धाव करू शकत नाही. 1 धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या लागते स्कोर कार्ड वरती 25 ऑन द बॉल लागले जातात. येणारे 3 चेंडू असतील 3 चेंडू 6 धावांची गरज. सामना बरोबर सुटला तर विकेटवर देण्यात येईल. विकेट न गडी गमावता तर 3 चेंडू मध्ये 5 धावा देखील काढल्या तरी सामना विजय प्राप्त होऊ शकतो. येणारे 3 चेंडू महत्वपूर्ण असतील. गचाखच भरलं होतं मैदान. खूप सारा आपल्याला पब्लिकचा साथ मिळतंय. हो रिव्हर्स अटेंड केला होता. यावेळी पुन्हा अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. व्हॉट ब्युटिफुल डिलिव्हरी पाहायला भेटते कुणाल यांच्या स्वरूपात. 2 चेंडू 6 धावा. एक मोठा फटका मारून 1 धाव देखील काढली तरी बिहारी संघ विजय होऊ शकतो. व्हॉट ब्युटिफुल बॉलिंग. व्हॉट ब्युटिफुल बॅटिंग पाहायला भेटते नानाकडून. आणि इकडे मात्र वाईड येते संघांमध्ये अतिरिक्त भर. इकडे मात्र 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. सॉरी 5 धावसंख्येची गरज आणि 2 चेंडू मागे 5 धावा आता काढायच्याच आहेत त्या बिरवाडी संघाला. कुठेतरी मोठी चुकी करतो यावेळी जीवा. बघूया स्ट्राईक एंडवर अजूनही रोहन मैदानात आहे. 2 चेंडू 5 धावसंख्येची गरज असताना कशा रीतीने खेळत जाईल. व्हॉट ब्युटिफुल मॅच. या मॅच साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मायबाप प्रेक्षकांनो. अप्रतिम 5 2 चेंडू 5 धावा. और यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याच्या नादात लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव येते.
आता मात्र एक चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. बघूया यतीन आपल्या संघाला चौकार मारून विजय प्राप्त करून देशील का. अप्रतिम मॅच पाहायला भेटते यावेळी. उर्वी 11 भिरवाडी संघ आणि मायकप सर्व संघ. एक चेंडू 4 धावसंख्येची गरज. या सुरेख मारला फटका, चेंडू निघून जाईल. या चौकार लाजबाब अप्रतिम व्हेरी ब्युटिफुल शॉट पाहायला भेटतोय. आणि इकडे मात्र मैदानामध्ये जल्लोष पाहायला भेटतोय. नक्कीच या मॅच मध्ये काय फटका होता, लाजबाब शॉट चेंडू होता मात्र अप्रतिम